जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपले दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेचे ज्योतिषशास्त्रीय महत्व, ग्रहांची स्थिती आणि जनसामान्यांवर होणारा त्यांचा परिणाम आणि या दिवसाचा सामान्य लोकांच्या जीवनावर होणारा प्रभाव. अक्षय तृतीया या दिवसाचा ज्योतिषशास्त्रीय अर्थ काय आहे आणि अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे काय, चला तर बघूया काय आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, वर्षात एक असा दिवस असतो ज्या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते, कारण त्या दिवशी स्वतःच ग्रह आणि नक्षत्र शुभ स्थितीत असतात. तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया बरं का. पण या दिवसामागे एक खोल असे ज्योतिषशास्त्रीय रहस्य आहे, जे समजले तर तुमचं नशीब नक्कीच बदलू शकते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयाचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो, कारण या एकमेव दिवशी सूर्य आणि चंद्रमा हे दोन्ही ग्रह त्यांच्या उच्च राशीत असतात. सूर्य मेष राशीत उच्चेचे होतात, तर चंद्रमा वृषभ राशीत उच्च असतात. आणि ही घटना खूप दुर्मिळ आहे. त्यामुळेच ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस अत्यंत शुभ आणि सर्व गुण संपन्न मानला जातो. म्हणजेच मनाचे कारक चंद्रमा आणि ज्योतिषशास्त्रानुसार आत्माकारक सूर्याला मानले जातात. हे दोन्ही ग्रह एक शक्तिशाली असेल तर जनसामान्यावर किंवा सामान्य दृष्टीने जनजीवनात काय परिणाम होतात, त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे यामुळे काय होऊ शकते सामान्य जनतेच्या मनात, ते म्हणजे यामुळे व्यक्तीचे निर्णय अधिक प्रभावी होतात. ऊर्जा आणि आत्मविश्वास देखील यामुळे वाढतो आणि केलेले सर्व कार्य यशस्वी होण्यास मदत होते. वरील सर्व ज्योतिषशास्त्रीय कारण होते. चला तर मग आता बघूया अक्षय तृतीयेला धार्मिक मान्यता काय आहे. तर धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान विष्णूचा अवतार म्हणजेच भगवान परशुरामाचा अवतार झालेला आहे, असं शास्त्रात वर्णन आलेले. दुसरे धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी महाभारताची लेखनाची सुरुवात देखील याच दिवसापासून झालेली आहे, असं शास्त्रात वर्णन आहे. आणि तिसरी धार्मिक मान्यता म्हणजे आता सर्वात आणि शेवटची धार्मिक मान्यता म्हणजे याच दिवशी लक्ष्मी मातेचा सर्वात जास्त जनसामान्यांना आशीर्वाद प्राप्त करण्याचा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया. यामुळेच सर्वात शुभ मुहूर्तापैकी एक मानले जाणारे शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. वरील सर्व धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त होण्याचे कारण आपण पाहिले आणि किंवा या सर्व धार्मिक मान्यतेनुसार आपण पाहिलेले आहे आणि बघितलेले देखील आहे. आता या सर्व धार्मिक मान्यतेनुसार किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी आर्थिक स्थिती आणि जनसामान्यांच्या जीवनावर काय काय परिणाम होऊ शकतो, या दिवशी केलेले सर्व प्रकारचे कार्य भविष्यात खूप मोठे फायदे देतात. ते कसे, तर चला तर मग खालील प्रमाणात बघूया. या काळामध्ये किंवा या दिवशी आपण काही महत्वाची खरेदी केली किंवा आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेली मंत्र साधना किंवा काही मंत्र उच्चार किंवा काही नवीन जपानुष्ठान किंवा नवीन काही खरेदी केली, तर ती या दिवशी सुरुवात झाली किंवा केल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक स्थिती या दिवशी केल्यामुळे सुधारू शकते. त्यात दुसरे महत्वाची बाजू सांगितलेली आहे शास्त्राने. या दिवशी आपण जर नवीन घरात काही शुभ कार्य केले, भूमिपूजन केले किंवा घर खरेदी केली किंवा गृहप्रवेश केला किंवा वास्तुशांती केली, तर घरात सुख समृद्धी लागेल. तिसरे महत्वाचे कारण दिलेले आहे, या दिवशी आपण काही नवीन नोकरी जॉईन केली किंवा काही नवीन व्यवसाय चालू केला किंवा काही नवीन अर्थार्जनाची मार्ग सुरुवात केली, तर ते देखील आपल्याला या सर्व नवीन नोकरी आणि व्यवसायाच्या स्वरूपात प्रगती देतात. पण विशेषतः या दिवशी घेतलेले निर्णय हे दीर्घकालीन फायदेदायक असतात, त्यामुळे किंवा नुकसानदायक देखील असू शकतात. त्यामुळे जे कुठलेही निर्णय घ्याल ते विचारपूर्वक घ्या. लक्षात ठेवा, या दिवशी केलेली एक चूकही अक्षय असेल, म्हणजेच न नष्ट होणारी असेल. म्हणूनच या दिवशी कुठलीही चूक किंवा कुठलेही चुकीचे कार्य या दिवशी करू नका बरं का. या सर्व गोष्टीनुसार काही शास्त्राचे अक्षय तृतीयेचे
मानवी जीवनावर होणारे फायदे खालील प्रमाणात दाखवलेले आहे. पण त्यानुसार काही गोष्टींचे नियमित स्वरूपात जर व्यक्तींनी पालन केले किंवा करावे लागतात. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित पूजा आणि दान केल्यास त्याचे सर्वात जनसामान्यांवर काय परिणाम होऊ शकतात ते म्हणजे आर्थिक स्थिती सुधारते, मानसिक शांती देखील या काळामध्ये दान आणि पूजा केल्याने मिळते. घरात सर्व प्रकारे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि तुमच्या नशिबाच्या बाजूने सर्व काही घडायला लागते. हा दिवस तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट देखील ठरवू शकतो. म्हणून वरील सर्व दिलेल्या शास्त्राने नियमाचे पालन व्यवस्थित केले तर व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य घरात नांदेल व सर्व ठिकाणी आर्थिक भरभराटी होईल. त्याचप्रमाणे शास्त्राने काही अक्षय तृतीयेच्या दिवशी काही बंधन देखील दिलेले आहे. त्यानुसार काही सावधानी देखील दिलेली आहे. ती म्हणजे कोणती? सर्वात महत्वाची सावधानी म्हणजे या दिवशी कुठल्याही प्रकारचे वादविवाद करू नका. कोणालाही अपशब्द किंवा चुकीच्या शब्दाचे प्रयोग या काळामध्ये करू नका. किंवा शास्त्राने या दिवशी कर्ज घेणे देखील टाळण्याचे सांगितलेले आहे. किंवा या काळामध्ये कुणाच्याही विषयी नकारात्मक गोष्टी किंवा नकारात्मक विचार टाळा व या सर्व बंधनाचे किंवा सावधानीचे पालन नाही करू शकलात तर शास्त्राने काही उपाय देखील दिलेले आहेत. त्या उपायाचे पालन करून होणाऱ्या त्रासापासून किंवा नुकसानीपासून व्यक्तीच्या जीवनात आनंद मिळू शकतो. ते अत्यंत प्रभावी आहे. उपाय जे काही आहे ते अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे श्रद्धापूर्वक आणि लक्षपूर्वक करावे जेणेकरून तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारचे नुकसान आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या हानी आणि मानहानी किंवा कुठल्याही प्रकारची हानी तुमच्या जीवनात घडणार नाही. त्यातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अक्षय तृतीयेच्या दिवशी नियमित स्वरूपाने जप करावा. दुसरा उपाय दिलेला आहे तुमच्या वजना एवढा चारा जर तुम्ही गाईला चारा दिला तर तुमच्या जीवनात असलेला कर्जबाजारीपणा किंवा आर्थिकतेच्या संबंधाने किंवा शारीरिक संबंधाने जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यातनं सुटका होईल. तिसऱ्या नंबरचा उपाय दिलेला आहे तुमच्या वजना एवढे अन्नदान गरिबांना करावे. चौथा उपाय दिलेला आहे तुळशीला पाणी अर्पण करावे. त्या पाण्यामध्ये थोडेसे गुलाबजल किंवा अत्तर मिक्स करावे. त्याने तुमच्या घरात अर्थ अर्जनाचे किंवा लक्ष्मी स्थिरतेचे किंवा लक्ष्मी इन्कमाचे किंवा लक्ष्मी वाढण्याचे जे काही अडचण येत असते ते कमी होते. घरात लक्ष्मी पूजन करावे किंवा सत्यनारायण पूजन करावे. हे सर्व उपाय केल्याने घरात नक्कीच धन सुख आणि शांती वाढेल. आजच्यासाठी एवढेच. जर व्हिडिओ आवडला असाल तर कृपया करून लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढेच. भेटूया अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.